सोलापूर शहर काँग्रेसच्या वतीने आज विमानसेवा सुरू न झाल्याच्या निषेधार्थ सांग सांग भोलानाथ या घोषणा देत अनोखं आणि लक्षवेधी आंदोलन करण्यात आलं। सोलापूर विमानतळावर झालेल्या या आंदोलनात प्रतिकात्मक नंदीबैल आणि विमानांचा वापर करून सरकारच्या उदासीनतेवर सडकून टीका करण्यात आली। खासदार प्रणिती शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली शहर काँग्रेस अध्यक्ष चेतन नरोटे यांच्या नेतृत्वात आणि माजी नगरसेवक विनोद भोसले यांच्या संयोजनाखाली हे आंदोलन पार पडले। यावेळी घोषणाबाजी करत भाजप सरकारविरुद्ध रोष व्यक्त करण्यात आला। आज काँग्रेस पक्षाच्या वतीनं व खासदार प्रणिती शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली विनोददादा भोसले, गणेश डोंगरेजी, महिला अध्यक्ष, सर्व फ्रंटलचे अध्यक्ष, काँग्रेसमधील सर्व प्रेमी, सोलापूर शहराच्या भावनेशी खेळणारे हे भारतीय जनता पार्टी यांचं पोलखोल करण्याकरता आज आम्ही या ठिकाणी या विमानतळासमोर आंदोलन या ठिकाणी करण्याचा प्रयत्न केलेला आहे। आणखी असे किती आंदोलन आम्हाला करावं लागतील माहीत नाही। आजपर्यंत तारीख पे तारीख हे फक्त कोर्टाची ऐकली होती, पण हे भारतीय जनता पार्टी व त्यांचे नेते मोदी साहेब यांनी अनेक तारखा दिल्या आणि सोलापूर शहरातल्या लोकांच्या भावनेसाठी खेळण्याचा प्रयत्न केलेला आहे। एवढंच नाही तर विमान सेवा चालू होणार आहे, तिकीट बुकिंग करण्याचं काम गोवा, मुंबई, बेंगलोर अनेक माध्यमातून पेपर्सच्या इथली सेवा सुरू झालेली आहे आणि आता तिकीट बुकिंग करण्याचा या ठिकाणी प्रारंभ झालेला आहे। असं देखील उद्घाटन त्यांचे जे विमानसेवा त्यांच्याकडे मोहोळ साहेब जे पुण्याचे जवळचे आहेत त्या देखील मंत्र्यांनी खोटं बोलावं आणि अनेक वेळा आमच्या सोलापूर शहरातल्या व्यापारी असतील, संघटना असेल, आमचे खासदार प्रणिती शिंदे असतील यांनी मागणी केली किंवा सोलापूर शहरामध्ये गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यामध्ये मोदी साहेबांनी पुण्यात उद्घाटन केलं की हे विमानतळ महागच झालं होतं, पण चला ते देखील आपण मान्य करू। वर्षामध्ये तुम्ही हे सोलापूर शहरातल्या लोकांना सांगितलं की हे चिमणे पाडले, आम्ही विमानसेवा चालू करणार आहे, मग विमानसेवा का चालू होत नाही अशी सोलापूर शहराची भावना आहे। त्यामुळे आम्ही या ठिकाणी हे विमान आम्ही काँग्रेस पक्षाच्या वतीनं एक ओढवण्याचा प्रयत्न केला आहे। विनोददादा आता बोलले बरोबर आहे, जर आमच्या सोलापूर शहराच्या लोकांचे जर भावनेशी खेळत असाल तर ह्याच्या पुढं कुठलाही VIP इथं आलं तर काँग्रेस पक्षाच्या वतीने त्यांना सोलापूर शहरामध्ये उतरू देणार नाही अशी या ठिकाणी काँग्रेस पक्षाच्या वतीनं एक भारतीय जनता पार्टीला एक आव्हान देऊ शकतो। पण आमच्या सोलापूर शहरातल्या लोकांच्या भावनेशी किती वेळ तुम्ही खेळणार आहात? आमच्या सोलापूर शहरातल्या लोकांना सेवा देणार आहात का नाही? आणि हे विमानसेवा कधी चालू होणार आहे? त्यामुळे आज काँग्रेस पक्षाच्या वतीनं हे या ठिकाणी आंदोलन होत आहे। आपण बघितलं आता एक भोलेनाथ ते देखील म्हणतात यांचं काय खरं नाही, जे लोकांचा विश्वास यांच्यावर संपलेला आहे। त्यामुळे हे आंदोलन एक आगळं वेगळं आंदोलन या ठिकाणी काँग्रेस पक्षाच्या वतीनं व खासदार प्रणिती शिंदेच्या मार्गदर्शनाखाली गणेश डोंगरातील विनोददादा असेल, आमच्या महिला अध्यक्ष सगळ्यांच्या वतीनं एक संदेश सोलापूर शहराला द्यावा की भारतीय जनता पार्टी हे फक्त गेलभेवडे फक्त बोलू शकतात, कामं करूच शकत नाहीत। सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीनं खासदार प्रणिती शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली व शहराध्यक्ष चेतन नरोटे यांच्या नेतृत्वाखाली आज विमानसेवेचा जो विलंब होतो वारंवार सोलापूर शहरामध्ये आपण पाहतोय की गेल्या 2.5-3 वर्षापासून हे सरकार वारंवार चिमणी, पहिल्यांदा म्हणलं की चिमणी चिमणी हटवली, त्यानंतर अजून 2-3 हटवले सांगितले ते पण हटवले, परंतु सेवा सुरू करण्याबाबत हे सरकार मात्र कुठल्याही परिस्थितीमध्ये या ठिकाणी सिरियस किंवा कुठल्या सिरियसपणा दिसून येत नाही। त्यामुळं आज सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीनं प्रतिकात्मक विमान उडवण्याचं काम या ठिकाणी केलं आहे। आपण जर पाहिलं की अमरावतीमध्ये DGCAचा परवाना 33 दिवसात आल्यानंतर 33 दिवशी विमान उडत आहे, पण सोलापूरला तो परवाना मिळून 8 महिने झाले तरी पण आपल्या या ठिकाणी विमान उडत नाही। म्हणजे याचा अर्थ केवळ सोलापूरकरांच्या भावनेशी खेळायचं। आताच नरोटे साहेबांनी म्हणल्याप्रमाणे नरेंद्र मोदींनी मोठ्या थाटावाटामध्ये या ठिकाणी विमानतळाचं उद्घाटन केलं असं ते म्हणतात, खरं तर वास्तविक पाहता विमानतळाचं कुठल्या प्रकारचं उद्घाटन झालं नाही। विमानतळाचं उद्घाटन हे 25 वर्षापूर्वी झालं होतं। विमानतळाचं केवळ नूतनीकरण झालं आहे आणि मला वाटतं की या नूतनीकरण करण्यामध्ये केवळ मला वाटतं की जवळजवळ 60-70 कोटीची कामं केवळ यांच्या काही लोकांना पोचण्यासाठी या ठिकाणी करण्यात आली होती, की केवळ भ्रष्टाचार करण्यासाठी विमानतळाचा वापर करण्यात आला की काय अशी शंका आमच्या मनामध्ये निर्माण होते। आणि मी काँग्रेस पक्षाच्या वतीनं
या ठिकाणी त्यांना आव्हान देतोय, येत्या एका महिन्यामध्ये जर कुठल्याही प्रकारचा विमानसेवेवर ठोस निर्णय नाही झाला तर निश्चितपणे कोणत्याही व्हीआयपीचं विमान या ठिकाणी सोलापूर शहर काँग्रेस पक्ष उडू देणार नाही या ठिकाणी सांगू इच्छितो। लेटेस्ट अपडेट सुपरफास्ट बातम्यांसाठी सबस्क्राईब करा, फॉलो करा MS13 न्यूज, सोलापूरकरांच्या हक्काचं।